वडिलांची पुण्याई नाव धारण केलेले एक टुमदार असे छानसे माधवरावांचे घर होते. माधवराव म्हणजेच त्या घराचे मालक. करता धरता सर्व काही तेच. माधवरावांना झाडांची, बाग बगीच्याची खूप आवड होती. माधवराव सकाळी सकाळी झाडांना पाणी घालत होते. तेवढ्यातच मालतीताईंनी त्यांना आवाज दिला. मालतीताई म्हणजेच माधवरावांची सौभाग्यवती. मालतीताई म्हणाल्या, दुपारची वेळ होऊन टळून गेली आहे. तुम्हाला भूक लागली नाही का? त्यावर माधवराव आपल्या पत्नीस म्हणाले, हो आलो आलो. मलाही खूप भूक लागली आहे. लवकर जेवण तयार कर. त्यावर मालतीताई म्हणाल्या, तुम्ही हातपाय धुवून या. तोपर्यंत मी जेवण वाढायला सुरुवात करते. मालतीताई जेवण वाढतच असतात. तेवढ्यातच माधवराव आतमध्ये येतात आणि म्हणतात, आज काय बेत केला आहे जेवणात? तर मालतीताई म्हणतात, आज तुमच्या आवडीची मटकीची आमटी आणि भाकरी बनवली आहे. त्यावर ते खुश होतात आणि दोघे आनंदाने जेवण करतात. जेवण झाल्यावर मालतीताई म्हणतात, तुम्ही जरा बाजारात जाऊन या आणि माझी तेवढी औषधे घेऊन या. मला सकाळी उठल्यावर चक्कर येते. माझी औषधे संपली आहेत. त्यावर माधवराव म्हणतात, मी आता थोडा आराम करतो आणि संध्याकाळी तुझी औषधं आणण्यासाठी बाजारात जातो. त्यानंतर ते आराम करतात आणि संध्याकाळ झाल्यानंतर चहा घेऊन मालतीताईंची औषधे आणण्यासाठी बाजारात जातात. मालतीताईंची औषधे घेऊन येत असताना अचानक माधवरावांच्या समोर एक भला मोठा ट्रक येतो आणि त्या ट्रकच्या धडकेमध्ये माधवरावांचा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंटमध्ये माधवरावांच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो आणि आजूबाजूचे सगळे लोक तिथे जमा व्हायला लागतात. तेवढ्यातच त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती भेटतो आणि तो म्हणतो, मी यांना ओळखतो. तो लगेचच मालतीताईंना फोन करतो आणि घडलेली सर्व घटना मालतीताईंना सांगतो. मालतीताई अचानक घडलेल्या प्रसंगामुळे घाबरून जातात आणि त्या आपल्या मुलाला म्हणजेच रोहितला फोन करून बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे असे सांगतात. रोहितही ऑफिसवरून लगेच सुट्टी काढून गावी येतो. गावी आल्याबरोबर तो लगेचच दवाखान्यात जातो. मालतीताई त्याला बघून खूप रडू लागतात. रोहित आपल्या आईला विचारतो, बाबांची तब्येत कशी आहे ग? त्यावेळेस मालतीताई म्हणतात, त्यांच्या डोक्याला खूप जबरदस्त मार लागला आहे. ICUमध्ये डॉक्टरांनी त्यांना ठेवले आहे. रोहित नंतर डॉक्टरांना जाऊन भेटतो आणि बाबांची चौकशी करतो. त्यावर डॉक्टर सांगतात की त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्यामुळे त्यांचं रक्त खूप गेलं आहे. तेवढ्यातच नर्स धावत येऊन डॉक्टरांना सांगते, पेशंटला खूप त्रास होत आहे. डॉक्टर ICUमध्ये जातात आणि बघतात तर माधवरावांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या डोक्याला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यामुळे त्यांना अचानकच खूप त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे ऐकून मालतीताईंना खूप मोठा धक्का बसला, कारण त्यांनी त्यांची डायबिटीजची औषधे आणण्यासाठी माधवरावांना बाजारात पाठवले होते आणि त्या डोक्याला हात लावून बसल्या आणि रोहितला म्हणू लागल्या, मला कुठून बुद्धी सुचली आणि मी पैसे आणण्यासाठी, मी औषधे आणण्यासाठी त्यांना बाजारात पाठवले. रोहित आईची सांत्वना करत होता. हे सर्व अचानक घडल्यामुळे रोहितही पूर्णपणे घाबरून गेला होता. रोहितची पत्नी माधुरी ही लगेच गावी आली. मालतीताईंना हा खूपच मोठा धक्का बसला होता. रडून रडून त्यांची अवस्था खूपच बिकट झाली होती. त्यांना डायबिटीज असल्यामुळे त्यांना वारंवार चक्कर येत होती. रोहित त्यांची पूर्णपणे काळजी घेत होता. रोहित आणि माधुरी दोघांनी वडिलांचे विधी कार्य पूर्ण केले. शेवटी आता प्रश्न असा उरला होता की आता बाबा गेल्यानंतर आई गावी एकटी कशी राहणार. म्हणून रोहितने आईला विचारले, आई तू मुंबईला आमच्याबरोबर चल. त्यावर आई म्हणाली, बाळा मी तिथे येऊन काय करू आणि इथे राहूनही काय करू. माझ्यामुळे हे अचानक मला सोडून निघून गेले. आता माझा तरी जगून काय फायदा. त्यावर रोहित म्हणाला, आई असं म्हणून नाही चालणार. तू आमच्याबरोबर चल आणि आमच्याबरोबरच राहा. आपण इथला बंगला जमीन विकून टाकू आणि तू कायमचीच आमच्याबरोबर राहायला चल. मुलापुढे आईचा नाईलाज होतो आणि शेवटी
मालतीताई, रोहित आणि माधुरी तिघेही मुंबईच्या खोलीवर आले. मुंबईला आल्यानंतर काही दिवस माधुरी मालतीताईंसोबत खूप चांगली वागली. पण नंतर तिला त्यांची अडचण वाटू लागली. कारण सासूमुळे तिला तिची किट्टी पार्टी, मैत्रिणींबरोबर फिरायला जाणे येणे या सर्वांवरच बंधनं आली होती. त्यामुळे ती आईचा रागराग करू लागली. आणि रोहित घरी असताना आईबरोबर खूप चांगली वागायची. पण रोहित जेव्हा ऑफिसला जायचा किंवा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जायचा त्यावेळेस मात्र माधुरी सासूबाईंशी अजिबात चांगलं वागत नव्हती. त्यांना डायबिटीज असल्यामुळे वारंवार भूक लागायची, पण ती त्यांना वेळेवर जेवणही देत नसायची. रोहित घरी असताना मात्र ती सासूबाईंना व्यवस्थित जेवण वगैरे द्यायची. पण जेव्हा रोहित घरी नसायचा तेव्हा ती त्यांना साधं जेवणही द्यायची नाही. असे दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी रोहित सकाळी उठला. घराच्या अंगणात जाऊन उभा राहिला. त्याने समोर बघितलं तर बाहेर गल्लीत खूप गर्दी जमा झाली होती. ती गर्दी बघून तो घाबरला आणि तो लगेच खाली आला आणि दरवाजा उघडून तो गेटमधून बाहेर आला. शेजारच्या काकांना त्याने विचारलं, काका नक्की काय झाले आहे? ही एवढी गर्दी का जमा झाली आहे? तेव्हा शेजारचे कुलकर्णी काका म्हणाले, काल रात्री सदाशिवरावांच्या घरी चोरी झाली आहे. हे ऐकून रोहितच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली. मागच्या काही दिवसापासून सोसायटीमध्ये खूप चोऱ्या व्हायला लागल्या होत्या. रोहित विचारात पडला आणि म्हणाला, जर घरातच माणूस सुरक्षित नाही तर मग कुठे जायचं? आता रोहितला भीती वाटायला लागली. कारण ऑफिसच्या कामासाठी त्याला काही वेळा शहरातून बाहेर जावे लागायचे. ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेल्यानंतर घरी फक्त त्याची आई आणि बायको दोघीच असायच्या. त्यामुळे त्याला काळजी वाटू लागली होती की जेव्हा मी घरी नसेल तेव्हा चोर घरात आले तर काय करणार. म्हणून त्याने त्याच्या घराच्या बाहेर आणि घरामध्ये काही छुपे कॅमेरे बसवले की जेणेकरून चोरी जरी झाली तरी चोर कोण आहे, कशा प्रकारे घरात आले हे सगळ्या प्रकारे रेकॉर्ड केलं जाईल. रोहितने छुपे कॅमेरे बसवले. त्याने त्याच्या आईला आणि बायकोला त्याबद्दल काही सांगितले नाही. त्यामुळे त्यांना त्याबाबत काही माहिती नव्हती. एके दिवशी तो सकाळी ऑफिसला जायला तयार होऊन आला. त्याची बायको माधुरी गरम गरम बटाट्याचे पराठे नाश्त्यासाठी घेऊन आली. नाश्ता करून झाल्यावर रोहित ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर निघून गेला. रोहितची आई मालतीताई यांना डायबिटीजचा त्रास होता. त्यामुळे त्यांची शुगर कायमच कमी जास्त व्हायची. त्यांना खूप सारी पथ्ये पण होती. त्यामुळे त्या बटाट्याचे पदार्थ, भात, गोड पदार्थ खात नसायच्या. मालतीताई देवपूजा करून देवघरातून बाहेर आल्या आणि त्यांच्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई मला पण नाश्त्याला काहीतरी दे ग. त्यांची सून तोंड वाकडं करून किचनमध्ये गेली आणि रात्रीची शिळी भाकरी आणि भाजी आणून तिने सासूसमोर ठेवली. हे बघून मालतीताई सुनेला म्हणाल्या, सुनबाई नाश्त्याला दुसरं काहीच नाही का ग? त्यावर माधुरी म्हणाली, सासूबाई तुम्हाला शुगरचा त्रास आहे म्हणून तुम्ही बटाट्याचे पदार्थ नका खात जाऊ. त्यामुळे ही रात्रीची राहिलेली शिळी भाकरी खा. त्यावर मालतीताई माधुरीला म्हणाल्या, कमीत कमी एखादी भाजी बनवली असती तर बरं झालं असतं. माधुरी टोमणे मारत म्हणाली, तुम्हाला बसल्या बसल्या काही कामधाम तर नाही. तुमच्यासाठी दुसरी भाजी कोण बनवणार? जे समोर आहे ते खाऊन घ्या प्लीज. हे ऐकून मालतीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण घरात शांती राहावी यासाठी त्या प्रत्येक वेळी गप्प बसत होत्या. पण दिवसेंदिवस त्यांच्या सुनेचं वागणं त्यांच्याशी खूप बिघडत चाललेलं होतं. त्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि देवाचं नाव घेऊन शिळी भाकरी आणि भाजी खायला लागल्या. त्यांना शुगरचा त्रास होता तरी पण त्यांची सून त्यांना शिळी भाकरी किंवा शिळा भात खायला देत असायची. आणि आता उगाच काळजी दाखवत आहे. बटाट्याचे पराठे खाऊ नका, तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून. मालतीताई आश्चर्यचकित झाल्या आणि विचार करायला लागल्या की आयुष्य पण कसे कसे दिवस दाखवत आहे. जेव्हा मी या घरची सून बनून आले होते तेव्हा मी माझ्या सासू सासऱ्यांना कधीच काही दुःख दिलं नाही. त्यांची खाण्यापिण्याची प्रत्येक वेळी काळजी घेतली. त्यांना वाईट वाटेल असे कधीच काही बोलली नाही. जेव्हा माझ्या सासऱ्यांना हाय बीपीचा त्रास चालू झाला तेव्हा मी त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवत होते. पण इथे बघा,
मला शुगरचा त्रास काय सुरू झाला, माझ्या सुनेने माझं चांगलं खाणं पिणंच बंद केलं. असं म्हणा की जवळजवळ बंदच केलं. शिळी भाकरी खाऊन पण मला एवढं दुःख होत नव्हतं जेवढं हा विचार करून होते की घरात कुठल्याही गोष्टींची कमतरता नाही, तरी पण माझी सून भरल्या घरात मला चांगल्या प्रकारे जेवण देत नाही. सासूबाईचे जेवण झाल्या झाल्या माधुरी त्यांना म्हणाली, सासूबाई, आपली कामवाली शेवंता सुट्टीला गावी गेली आहे. आजपासून ती कामावर येणार नाही. बाथरूममध्ये कपडे धुवायचे पडले आहेत. आज तुम्ही कपडे धुवून टाका. मला माझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायचं आहे आणि मला बाहेरून यायला उशीर होईल, त्यामुळे दुपारचे जेवण पण बनवून ठेवा. एवढे म्हणून ती तिची पर्स घेऊन घरातून बाहेर निघून गेली. मालतीताईंनी विचार केला की चला, या निमित्ताने का होईना दुपारचे जेवण तरी मला माझ्या आवडीचे बनवून खाता येईल. नाहीतर रोज सुनबाई घरातच असते, त्यामुळे ती मला काही बनवून खाऊ देत नाही. पण मालतीताई विचार करत होत्या अगदी त्याच्या उलट झालं. कारण शॉपिंग करून लवकरच माधुरी तिच्या मैत्रिणींसोबत घरी आली आणि तिच्या सासूला म्हणाली, सासूबाई, माझ्या मैत्रिणींसाठी स्वादिष्ट जेवण बनवा. मालतीताई बघतच राहिल्या, कारण माधुरीच्या 6-7 मैत्रिणी होत्या, त्यामुळे त्यांना एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण करताना खूप जास्त काम करावे लागणार होते. त्या हळू आवाजात माधुरीला म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या मैत्रिणींसाठी बाहेरून जेवण ऑर्डर कर, नाहीतर मला किचनमध्ये येऊन थोडीशी मदत कर. एवढं काम मला एकटीला नाही जमणार. शुगरचा प्रॉब्लेममुळे मी लवकर थकते. माधुरी चिडली आणि म्हणाली, तुझ्या जगण्याचा काय फायदा? तुमचा काही उपयोग नाही आम्हाला. तू विनाकारण रेशन खाऊन आमचा खर्च वाढवत राहते. मालतीताईंच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या सगळ्या मैत्रिणी म्हणू लागल्या की तुझ्या सासूने आमचा पूर्ण मूड खराब केला आहे. त्या दिवशी माधुरीला तिच्या सासूचा खूप राग आला आणि तिने मनात एक भयानक निर्णय घेतला. काही कारण नसलं तरी ती सासूवर खूप चिडायची. सुरुवातीला तिची सासू गावाकडेच राहत होती. तिची सासू तिच्याकडे राहायला आल्यापासून तिच्या स्वातंत्र्याला खीळ बसल्यासारखे वाटू लागले. तिला फक्त तिच्या नवऱ्याची काळजी होती. नवऱ्याच्या पाठीमागे ती मैत्रिणींसोबत मस्ती करायची, बाहेर फिरायला जायची. पण आता माझ्या सासूबाई नेहमीच घरी असतात. ती इथे राहिलेलं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं. माधुरीने बनवलेल्या प्लॅननुसार ती दुसऱ्या दिवसापासूनच तिच्या सासूची खाण्यापिण्याची खूप काळजी घेऊ लागली, ज्यामुळे तिच्या सासूची शुगर लेवल वाढत राहील. एक दिवस ती बाजारातून मोतीचूर लाडू घेऊन घरी आली आणि सासूबाई समोर बॉक्स ठेवत म्हणाली, आई, मी आज तुमच्यासाठी लाडू आणले आहे. हे ऐकून तिच्या सासूबाईंना आश्चर्य वाटले. ती म्हणाली, पण सुनबाई, तुला माहीत आहे की मला शुगर आहे ते? मग माधुरी हसत म्हणाली, अहो सासूबाई, हे लाडू शुगर फ्री आहेत. सासू आश्चर्यचकित झाली की त्यांना शिळ्या भाकरी खाऊ घालणारी सून अचानक त्यांच्यासाठी लाडू का मागवते. लाडू खाल्ल्याबरोबर त्यांना चक्कर येऊ लागली आणि लगेचच डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. माधुरी विचित्रपणे हसली, कारण ती खोटे बोलली होती. ते लाडू शुगर फ्री नव्हतेच. मालतीताई जमिनीवर बेशुद्ध होऊन पडल्या, त्यामुळे त्यांना दुखापत झाली. माधुरीला आईंना पाहून हसू आले. तेवढ्यातच शेवंता घरात शिरली. माधुरी तिला पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, अगं, तू सुट्टी घेऊन गावाला गेली होतीस ना, इतक्या लवकर परत कशी आलीस? माधुरीने तिच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही आणि ती जोरात ओरडली, आई, तुम्हाला काय झाले? माधुरी काहीच बोलू शकली नाही. शेवंता लगेच बाहेर धावली. शेजाऱ्यांच्या मदतीने तिने मालतीताईंना दवाखान्यात नेले. वाटेत तिने रोहितला फोनही केला होता. रोहितने हॉस्पिटल गाठले. आईची ही अवस्था पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची शुगर लेवल खूप वाढली आहे, त्यामुळेच त्यांना चक्कर येत होती. पडल्यामुळे त्यांच्या डोक्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. आता सध्या मालतीताई धोक्याबाहेर आहेत. तेव्हाच रोहितने सुटकेचा निश्वास सोडला.
रोहित दवाखान्यात असताना मोबाईल बघत होता, तेव्हा अचानक त्यांनी त्याच्या घरात लावलेले कॅमेरे बघितले. त्यात सर्व काही रेकॉर्ड झालेलं होतं. त्यामध्ये माधुरीने सासूबाईंना कशा प्रकारे मोतीचूरचे लाडू खायला घातले आणि मालतीताईंना त्रास होऊन सुद्धा ती त्यांच्याकडे कशा प्रकारे दुर्लक्ष करते, हे सर्व काही रेकॉर्ड त्या कॅमेऱ्यामध्ये झालेलं असतं. ते सर्व पाहून रोहितच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला माधुरीचा खूप राग येतो आणि तो घाईघाईने माधुरीला फोन करतो आणि आत्ताच्या आत्ता दवाखान्यात ये म्हणून सांगतो. माधुरी पूर्णपणे घाबरून जाते. तिला कळत नाही की अचानक मला का बोलावून घेतलं आहे. ती जेव्हा दवाखान्यात पोहोचते आणि म्हणू लागते की सगळं इतके घाईत झालं की मला काही समजले नाही. आई कशी आहे? आता रोहितने तिला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला, तू माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहेस. थांब, मी पोलिसांना बोलवतो. माधुरी भीतीने थरथर कापू लागली आणि म्हणाली, तू काय म्हणतोयस? मी असं काही केलं नाही. रोहितने तिला मोबाईलवरचा व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला, हे बघ, मी तुम्हाला न कळवता घरात कॅमेरा बसवला होता, जेणेकरून आपल्या घरात चोर जरी घुसला तरी तो पकडला जाईल. पण मला माहीत नव्हते की त्याच्या साह्याने तूच रंगे हात पकडली जाशील. मी विचार केला की कॅमेरे बसवलेले तुम्हाला सांगितले तर तुम्ही आणखी घाबरून जाल, म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल काही सांगितले नव्हते. कारण तुला शेजाऱ्यांना सगळ्या गोष्टी सांगायची खूप सवय आहे. मला वाटले आपल्या घरी चोर आला तर त्यामुळे तो रंगेहात पकडला जाईल. या व्हिडिओमध्ये तू आईला मिठाई खाऊ घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. तिला हाय शुगरचा प्रॉब्लेम आहे हे माहीत असूनही तू आईला अशा प्रकारे लाडू का खायला घालत होतीस? आता माधुरीचे भान हरपले. ती नवऱ्याच्या पाया पडून रडत माफी मागू लागली. पण रोहितने तिला माफ केले नाही, कारण ती चूक नव्हती तर तो गुन्हा होता. त्याने पोलिसांना फोन केला, पण तेवढ्यात मालतीताईंनी रोहितला आवाज दिला. रोहित आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. मालतीताई रोहितला म्हणाल्या, रोहित, पोलिसांना फोन करू नकोस. पोलीस इथे आले तर आपल्याच घराची बदनामी होईल. त्यावेळेस रोहित आईला म्हणतो, नाही आई, माधुरीने खूप मोठी चूक केली आहे. चूक नाही तर खूप मोठा गुन्हा केला आहे. तिच्या अशा वागण्यामुळे तुझा जीव धोक्यात आला असता. तेवढ्यात तिथे माधुरी येते आणि रोहितची आणि मालतीताईंची माफी मागू लागते आणि म्हणते, रोहित, मला माफ कर, मी पुन्हा अशी कधी वागणार नाही. माधुरी मालतीताईंची माफी मागते. मालतीताई तिला मोठ्या मनाने माफ करतात. त्यावर रोहित म्हणतो, बघ, तू इतकं वाईट वागूनही बघ आईचं मन किती मोठं आहे, ती तुला माफ करते. माधुरीला तिच्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि ती पुन्हा रोहित आणि मालतीताईंची मनापासून माफी मागते. माधुरी त्यानंतर 2 ते 3 दिवस मालतीताईंची दवाखान्यात काळजी घेते. मालतीताई दवाखान्यातून घरी आल्यानंतरही ती सासूबाईंची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते. रोहितने स्वतःची बायको चुकली असताना तिची बाजू न घेता योग्य निर्णय घेतला. रोहितच्या योग्य निर्णयामुळे माधुरी जाग्यावर आली आणि घरात सर्व काही व्यवस्थित झाले. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.